आणि देवाचं काम आहे. प्रभूचं वचन सांगतं त्याला 1000 दिवस एक दिवसासाठी आहे. 1000 दिवसात जे नाही झालं प्रभू एक दिवसात करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आम्ही जग आणि जगातल्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये. आम्ही स्वतःच्या आत्मिक उन्नतीकडे लक्ष द्यायचंय. आमच्या आत्म्याची उन्नती होत आहे का? काय मी प्रभूच्या बरोबर आहे का? काय माझे जीवन प्रार्थनामय आहे का? ह्या गोष्टींकडे आम्हाला आमचं लक्ष लावायचे. काय माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताची शांती आहे का? माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची शांती आहे का? आमचे जीवन प्रभूच्या सानिध्यात आहे का? आम्हाला फक्त ह्याच्याकडे लक्ष लावायचं. प्रेज द लॉर्ड. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी परमेश्वर बघून घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा आपला टॉपिक आहे आमचे देवदूत कार्य करत आहेत. हालेलुया. म्हणा आमचे देवदूत कार्य करत आहेत. हालेलुया. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वर्ग आहे, स्वर्गामध्ये आमचा येशू बसलेला आहे, परमेश्वर आहे आणि त्याच्याबरोबर कोण आहे? तिथे देवदूत आहे. हालेलुया. असंख्य देवदूत आहेत. ते काय करतात? बायबल सांगतं हालेलुया हालेलुया आणि देवाची स्तुती करतात अहोरात्र. प्रेज द लॉर्ड. परंतु फक्त देवाची स्तुती करणं, फक्त देवाचा गौरव करणं एवढंच काम देवदूतांसाठी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला पूर्वी असं वाटायचं की देवदूतांचं काय काम आहे? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे तेच मला माहित होतं की फक्त ते रात्रंदिवस परमेश्वराची हालेलुया म्हणून स्तुती करतायत. पण त्याच्याही पेक्षा जास्त काम परमेश्वराने देवदूतांना दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं गौरव करणं, निरंतर त्याची स्तुती करणं हे त्यांचं जसं काम आहे, तसं जे आम्ही लोक आहोत, जे देवाने बनवलेले लोक आहोत, देवाच्या प्रतिरूपाचे लोक आहोत, त्यांच्या सुद्धा सेवेसाठी परमेश्वराने या देवदूतांना नेमलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण आज बऱ्याच लोकांना एक भीती वाटत असते की आम्ही एकटे आहोत. बऱ्याच लोकांना भीती वाटत असते. काहींना अंधाराची भीती वाटते, काहींना दुष्टात्म्यांची भीती वाटते, बऱ्याच गोष्टींची भीती वाटते, एकटेपणाची भीती वाटते, काहींना गर्दी असली तरी त्या गर्दीमध्ये भीती वाटत असते. वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याने मनुष्य एक भीतीचं वातावरण घेऊन जीवन जगत असतो. परंतु आमच्यासाठी एक सुवार्ता आहे की जे देवदूत आहेत ते आमच्या सेवेसाठी आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही कधीही एकटे नाही. प्रभू येशू स्वतः म्हटला की तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं आता आम्ही कुठेही गेलो तरी काय असतो आमच्या सोबत? आमचा मोबाईल. कुठेही जाऊ दे, आम्ही पैसे जरी नाही घेतले पर्समध्ये तरी चालेल, मोबाईल घेतला तरी पुष्कळ आहे. कारण आता फोनमध्ये गुगल पे, फोन पे बऱ्याच जणांच्या असतो. त्याच्यामुळे फोन जर बरोबर आहे तर आम्ही कसे आहोत? सुरक्षित आम्हाला वाटतं. काही सोबत नसलं कोणीतरी फोन असतो. परंतु तो फोन सुद्धा बंद करू शकतो. चार्जिंग नसेल, नेट नसेल, काही नसेल तर फोनचा प्रॉब्लेम होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाची जी आमच्यासाठी योजना आहे ती कधीही बंद पडत नाही. त्याचे दूत आहेत ते सदा सर्वदा आमच्या बरोबर आहेत. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही झोपून जातो, शांत गाढ निद्रा घेतो, त्यावेळेस ते दूत जागे राहून पहारा देत असतात, ते रक्षण करत असतात. हालेलुया. म्हणून जेव्हा मला हे प्रगटीकरण मिळालं की मला सिस्टरने सांगितलं, सिस्टरने कि देवदूत आपके साथ है, आप अकेले नहीं हो, आपको नहीं दिख रहे लेकिन आपके बाजू में होंगे, तेव्हापासून भीती माझी पळून गेली. कारण मी एकटी नाहीये. हालेलुया. देवदूत आहेत ते अहोरात्र आमच्या बरोबर आहेत आणि ते विश्वासू आहेत. ते दुष्टात्म्याला पळून जाणार नाही. हालेलुया. ते दुष्टात्म्याचा विरोध करायला आणि आमचं प्रोटेक्शन करायला आमच्या बरोबर आहेत. हालेलुया. मग हे देवदूत आमच्या बरोबर का आहेत? असे आम्ही कोण आहोत? आम्ही काय कोण आहोत? नाही की नाही? का आमचं ते रक्षण करतील? का आमच्या बरोबर राहतील? बऱ्याच लोकांना आज विश्वासच नाहीये की देवदूत बरोबर असतील. आम्ही कोण आहोत? ज्यावेळेस आम्ही स्वतःला आम्ही कोण आहोत असं म्हणतो, आम्ही स्वतःला कमी लेखतो, त्यावेळेस देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. एक वचन वाचूया आपण. इब्रिकरास पत्र पहिला अध्याय आणि 14 वचन आहे. कोण आहे? तुम्ही आहे. हालेलुया. आम्हाला वारशाने तारण प्राप्ती मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. अजून लोक रोज आणि रोज देवाच्या राज्यामध्ये येत आहेत. त्या प्रत्येकासाठी जे वारशाने तारण प्राप्ती करून घेत आहेत, जे देवाकडे येत आहेत, येशूला तारणारा म्हणून स्वीकारत आहेत, जे जीवन परमेश्वराला देत आहेत, त्या प्रत्येक
दिशेला एकटे नाही पाहिजे, आमच्या आजूबाजूला कोणीतरी पाहिजे. लहानपण लेकरं असतात ना, ज्यावेळेस ते रूममध्ये एकटे असतात तर त्यांना समज आता कोणी नाही आणि ते रडायला सुरुवात करतात, त्यांना सुद्धा एकटेपणा जाणवतो. हे एकटेपणा आत्मिक रीतीने पण आमच्या जीवनात कार्य करतो. आम्ही आत्मिकरित्या एकटे आहोत ही सुद्धा जाणीव आमच्या मनात पोहोचली देते आणि भीती निर्माण करते. परंतु आमच्यासाठी सुवार्ता आहे, हे वचन आमच्यासाठी आहे की ते परिचारक आत्मे आमची सेवा करण्यासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कधीही ते आम्हाला सोडणार नाही, असं वचन परमेश्वराने दिलेलं आहे. ते आमच्यासाठी काम करण्यासाठी आलेले आहे. हालेलुया, ते परमेश्वराचे देवदूत आहेत आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचे लेकरू होतो, परमेश्वराच्या राज्याचा आम्ही वारस बनतो, आम्ही त्याच्या घरातले लोक बनतो आणि मग ते देवाचे देवदूत आमच्या सेवेसाठी तत्पर असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया आपण, स्तोत्र संहिता 36 अध्याय. देवदूतांसाठी आहे. हालेलुया, जे तुम्ही कसे आहात, बलसंपन्न आहात, सामर्थ्याने भरलेले आहात, शक्तीने भरलेले आहात, ते तुम्ही काय करता? त्याचे आज्ञा वचन ऐकून, परमेश्वराचं वचन ऐकून ते तुम्ही कार्य करता. हालेलुया, देवदूतांचं कार्य कशावर डिपेंड आहे? देवाच्या वचनावरती. हालेलुया, ते देवाचे दूत आमच्या प्रोटेक्शनसाठी आहेत, आमच्या सहाय्यासाठी, आमच्या मदतीसाठी आहेत आणि ते कशाच्या जोरावर काम करणार आहेत? वचनाच्या जोरावर. हालेलुया, जसं आपण मानवाने रोबोट बनवले, त्या रोबोटला कमांड दिली तर ते ऐकतात, चहा आणतात, पाणी आणतात, सेवा करतात, हातपाय डोकं दाबून वगैरे काम करतात, त्यांना कमांड दिल्यानंतर. तसे हे देवाचे देवदूत आहेत, ते वचनाच्या कमांडने आमच्या जीवनामध्ये काम करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमच्या सगळ्यांच्या बरोबर ते देवदूत आहेत, परंतु ते देवदूत आमच्यासाठी कसं कार्य करणार आहे? ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन बोलणार आहोत. हालेलुया, ते देवाचे देवदूत तयार आहेत काम करण्यासाठी. ज्यावेळेस आम्ही वचन बोलणार आहोत ते आमच्यासाठी काम करणार आहे. जेव्हा आम्ही वचन बोलणार नाही ते काय करणार? शांत बसणार, त्यांना दुसरी भाषा समजत नाही. हालेलुया, आमचं रडणं त्यांना समजत नाही, आमची कुरकुर करणं त्यांना समजत नाही, दोष देणं समजत नाही, नशिबाला दोष देणं, परिस्थितीला दोष देणं हे त्यांना समजत नाही. ज्यावेळेस आम्ही वचन बोलतो ते वचनाप्रमाणे काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आज मनुष्य काय करत आहे? वचन बोलण्याऐवजी परिस्थितीविषयी बोलतो. हालेलुया, जीवनामध्ये किती दुःख आहे, जीवनामध्ये किती त्रास आहे, किती समस्या आहे, हेच बोललं जातं आणि देवदूतांना काम करायला संधीच मिळत नाही. देवदूतांना केव्हा संधी मिळणार आहे? ज्यावेळेस आम्ही वचन बोलणार आहोत. हालेलुया, ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये अडचणी दिसणार आहे, आम्ही देवाचं वचन बोलणार आहोत. हालेलुया, जरी आमच्यासमोर परिस्थिती दिसत आहे आम्हाला की काही गोष्टी आता घडत नाहीयेत, त्यावेळेस आम्ही देवाचं वचन बोलायचे की परमेश्वराचं वचन सांगतो की त्याने त्याचे दिव्य दूत पाठवले आहे आणि ते दिव्य दूत आता माझ्यासाठी सगळे मार्ग मोकळे करत आहे. हालेलुया, आम्हाला बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवदूतांना कामाला लावायचं आहे. जर जे असं बोलणार नाहीये वचन, त्यांना कामाला लावणार नाहीये, ज्यांच्याकडे वचनाचं प्रकटीकरण नाहीये, त्यांचे देवदूत कसे आहेत? बेरोजगार, त्यांच्याकडे कामच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पहा मरियेच्या द्वारे येशू ख्रिस्त येणार होता, त्यावेळेस गब्रिएल देवदूत आला आणि मरियेला संदेश सांगितला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो संदेश सांगणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस दानिएल देवाकडे प्रार्थना करत होता, त्यावेळेस त्याच्याकडे मिखाएल देवदूत आला आणि त्याने सांगितलं की जेव्हा तू प्रार्थना केली ना, तेव्हाच प्रार्थनेचं उत्तर पाठवलं गेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव आमच्यापासून दूर नाहीये, त्याच्या देवदूतांच्या द्वारे तो आमच्याशी कनेक्टेड आहे. हालेलुया, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्याशी कनेक्टेड आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला पुन्हा नाही ही जाणीव स्वतःला मध्ये ठेवायची नाही की आम्ही एकटे आहोत, माझ्या बरोबर पूर्ण स्वर्ग आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत की आमच्या बरोबर देवदूत आहे आणि त्या प्रत्येकाबरोबर आहे. देव कोणामध्ये पक्षपात करत नाही. जर एखादा व्यक्ती हुशार आहे तर प्रभू म्हणेल की चला ह्यालाच देवदूत देऊया, हा मोठ्या यायला नको, असं देव करत नाही. तुम्ही कसेही असा, तुमचं शिक्षण कसंही असो, परंतु ज्यावेळेस तुम्ही येशूला स्वीकार
स्वीकारता, तुम्ही त्याच्या राज्याची वारस बनता आणि तुमच्यासाठी देवदूत कामाला तयार असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते देवदूत थोडे गेलेत. आपण अजून वचन वाचूया. इब्री लोकांचं पत्र, तिथेच पत्र पहिला त्याच्यामधलं 12 अध्याय, इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय आणि 22 वचन वाचूया आपण. थोडंसं आपण कल्पना करूया की आपल्या आजूबाजूला एक देवदूत आहे आणि मग अशी त्या देवदूतांची मला मागे जाणीव होत होती. असं वाटत होतं की काय अचानक आले काय आतमध्ये. मी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करत होते, पण आले की काय मला वाटत लोकांनी. इतकी ती संख्या आहे. हालेलुया. आपण जगाच्या लोकांसाठी दुःख करतो, जगाच्या लोकांसाठी आम्ही त्यांची ओढ करतो, त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा लावतो, परंतु बायबल सांगतो तुमच्यासाठी लाखो देवदूत दिले गेले आहेत. हालेलुया. आमचा परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आमच्या बरोबर आहे. अजून एक वचन वाचूया आपण. प्रकटीकरणाचं पुस्तक, शेवटचं पुस्तक, त्याचा 5वा अध्याय आणि 11वं वचन. अब्ज आपल्याला मोजता पण येणार नाही. आपण कितीपर्यंत मोजू शकतो? अब्ज करोडपर्यंत लोकसंख्या आहे करोड, तो आकडा आपल्याला माहिती. परंतु त्या करोडपेक्षाही जास्त काय संख्या असेल तितके देवदूत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इतके देवदूत परमेश्वराकडे आहेत आणि त्याने आमच्या सेवेसाठी दिलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, एक देवाचे सेवक आहेत आणि त्यांचं नाव आहे ब्रदर हिटलर स्टोन. आणि ते असं सांगतात की जर 5 अब्ज जर लोकांचं तारण झालं, 5 अब्ज जर देवदूतांचं तारण लोकांचं तारण झालं, 5 अब्ज लोकांचं, तर मग आता इतक्या लोकांसाठी ते म्हणतात की प्रत्येकी एका व्यक्तीला 20-20 हजार देवदूत येतील वाट्याला. इतके देवदूत आहेत एका व्यक्तीसाठी. हालेलुया. आणि जर अडीच अब्ज लोकांचं तारण झालं, म्हणजे त्याच्या निम्म्या लोकांचं, 5च्या निम्म्या 2.5 अब्ज लोकांचं तारण झालं, तर प्रत्येक व्यक्तीसाठी 40-40 हजार देवदूत येतील. इतके देवदूत आहेत. हालेलुया. त्यांनी इतका अभ्यास केलेला आहे. हालेलुया. पूर्ण डीपमध्ये त्यांनी अभ्यास केला बायबलचा, वचनांचा, आणि ते म्हणताय प्रेज द लॉर्ड. आमच्या बरोबर आज प्रत्येकाबरोबर किती देवदूत असतील, जितक्या लोकांचं तारण झालं असेल त्याप्रमाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवणारा परमेश्वर आहे. तो असा एकटा नाही, फक्त स्वर्गामध्ये बसलाय परमेश्वर. हालेलुया. आमच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. पहा,